मग बालाजी कसं वाटतंय की खाकी वर्दी अंगावर घालून इथं छातीवर वडिलांचं नाव आहे असा अभिमान वाटतंय की नाही? कसं वाटायलंय? सर मी जेव्हा इथं बसत होतो हा तेव्हा या ठिकाणी मी नाईट पॅन्ट आणि 200 रुपयाच्या टी शर्टवर बसत होतो. हा आज ही खाकी वर्दी लाभलेली आहे ती फक्त तुमच्यामुळे लाभलेली आहे. थँक्यू. फक्त तुमच्यामुळे. बर. आणि ह्या वर्दीमध्ये पाहिल्याच्या नंतर आई वडिलांना काय वाटलं बरं? आई वडिलांना असं वाटलं हा. ना मी आयुष्यामध्ये जे कमवलंय ते मी पूर्ण कमवलंय. कारण माझा मुलगा वडिलांनी म्हणले माझा मुलगा वर्दीमध्ये बघायचा होता आणि ते वडिलांनी बघितलं सर. बर. वडिलांच्या डोळ्यात त्या दिवशी पाणी दिसत होतं. वडिलांच्या आईच्या डोळ्यात एवढे असं हे अश्रू आले ना आनंद अश्रू. कारण सर आयुष्यामध्ये मला एकच असं वाटलं ना वडिलांच्या ज्यावेळेस डोळ्यामध्ये पाणी आलं त्यावेळेस मला असं अनुभवलं की मी आयुष्यामध्ये खूप मोठी कमाई केलेली आहे. कारण माझे वडील खुश झाले म्हणजे मी आयुष्यामध्ये खूप मोठी कमाई केली. आनंदाचे अश्रू होते ते. आनंदाच्या. बर बर बर. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये तुमच्या कर्तृत्वानं आनंदाचे अश्रू आले म्हणजे हे तुम्ही कमवलेलं जगातलं सर्वात मोठं पुण्य आहे. आणि वडील बरोबर तर आहे. हा. कोणतेच वडील मुलाला म्हणत नाहीत. माझ्या वडिलांनी म्हणलं मी तुला आतापर्यंत समजत होतो की बाबा तू कुठं पास होत नव्हतास काय नाही माझ्याकडून तू चूक झाली मी चुकलो माझ्या वडिलांनी म्हणलं. पण मी म्हणलं नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य होता. वा वा वा. कारण बर. वडीलच. आता हे यश भेटल्याच्या नंतर म्हणजे कधी पैशासाठी दुसऱ्याच्या शेतात काम केलं, हाती पडेल ते काम केलं, हे सगळं आता ते मागचे दिवस आठवल्याच्या नंतर नेमकं कसं वाटतंय बरं? नाही सर खरंच संघर्षाचा काळ होता. बर. संघर्षाच्या काळामध्ये का नाही मी असं ठरवलं होतं काहीतरी आपल्याला करायचं आहे जिद्दीनं. आलो इथं लातूरमध्ये मित्राच्या सहकार्यानं आपले तुमचं ओळख झाल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की आपण बघूया सरांकडे जाऊन. पण जेव्हा तुम्ही मराठी आणि इंग्लिश विषय शिकवला आणि अजूनसुद्धा सर तुम्ही जेव्हा इकॉनॉमिक्सचा राष्ट्रीय उत्पन्न जो टॉपिक शिकवलेला होता तो अजूनसुद्धा विसरला नाही सर. एवढ्या आणि तुम्ही खरं सर पूर्ण विषयाचे जे नॉलेज दिलेलं आहे ना महाराष्ट्रामध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की कोणीच नाही सर तो पूर्ण विषयाचं नॉलेज आहे. प्रत्येक विषयामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात. आणि मी तर खरंच म्हणेन ना जो तो इथं आलो ना तो खरंच फॉलो होऊन जाईल. माझ्यासारखं वर्दी घालून मी सुद्धा इथं नाईट पॅन्ट आणि टी शर्टवर बसत होतो. आज मी वर्दी घालून इथं आहे ते फक्त सरांमुळं.